दरम्यान मानाई तलवडे या संघाचे आगमन होताना आपण पाहत आहोत. जय भवानी कुंभारखाडी वर्सेस आई मानाई देवी तळवडे. एक मोठी फाईट मित्रांनो. एक काळ असा होता शिवस्वराज्यामध्ये हे दोन्ही संघ टॉपर होते आणि खऱ्या अर्थानं एका बाजूला आपण पाहतो जय भवानी क्रीडा मंडळ कुंभारखाडी, तुळशीदास, चैतन्य, रोहित, सार्थक, कुणाल, ओंकार दर्जेदार खेळाडू. विरुद्ध बाजूला जर आपण पाहिलं तर नाना विचारे म्हणजे ऋषिकेश उर्फ नाना विचारे, त्यानंतर ऋतिक, त्यानंतर नील आज खेळणार नाहीये. बरेच दिवसानंतर या संघामध्ये दाखल झालेला सह्याद्रीचा भाग ज्याला संबोधला जातो तो जयेश लाड. दर्जेदार खेळाडू दोन्ही संघाकडे. एक मोठी फाईट. नाणेफेकीचा गोल तळवडे संघाने जिंकलेले, मैदान स्वीकारलेले आहे. यानंतर होणारा सामना असेल केदारनाथ क्रीडा मंडळ अंबतकोल वर्सेस समर्थ प्रतिष्ठान अंबतकोल. महामुकाबल्याचं फील येणार मित्रांनो. एक दर्जेदार सामना, दोन्ही संघाकडे दर्जेदार खेळाडू. आज हे क्रीडांगण ऐतिहासिक आहे. आदरणीय सुर्वे सरांनी या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे दीप प्रज्वलन झाल्यापासून जे कार्यक्रमाला मित्रांनो रंगत आलेली आहे. कारण मुलींचा दर्जेदार सामना संपन्न झाला आणि त्यानंतर मात्र लगातार पद्धतीनं एकापेक्षा एक सरस सामने. जर्सी क्रमांक 10 ला पाहतोय रोहित सिदप. अनेक क्रीडांगणावर रोहितला आपण पाहिले. दरम्यान पहिली चढाई रोहित सिदपच्या माध्यमातून, इथं मात्र रोहित वरती पलटवार देण्याचं काम. जर्सी क्रमांक 10 वर्सेस 10. बिग फाईट आपण पाहतोय. बरेच दिवस क्रिकेटकडे व्यस्त असणारा असा हा सह्याद्रीचा भाग. जयेश लाड बरेच दिवसानंतर क्रीडांगणावर दाखल. हो 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 आक्रमकपणा दाखवला, पण जयेशला सुद्धा पकड होते. एक एक गुणाची बरोबरी त्या ठिकाणी साधण्याचं काम केलं जात आहे. तुळशीदास एक मोठं नाव, मोठी कमाई. हर एक क्रीडांगणावर बोनसचा बादशाह म्हणून संबोधलं जातं मित्रांनो. उंची कमालीची खेळ सुद्धा तितकाच उंच नेण्याचं काम. ज्याच्याकडून हर एक क्रीडांगणावर आपण जबरदस्त खेळाचं प्रदर्शन पाहिलं. शिखरावर यश कसं असतं मित्रांनो. खरंच यशाचा आलेख जसं आपण कायमस्वरूपी चढता पाहिलेलं आहे असा हा तुळशीदास शिर्के. दरम्यान बंटीला जावं लागतंय चढाईसाठी. मानाई देवी तळवडे संघाकडून चैतन्य कॉर्नर जबरदस्त सांभाळण्याचं काम करतो. निश्चितच आज सार्थक सिद्धपच्या जोडीनं अतिशय चांगल्या खेळाचं प्रदर्शन करण्यासाठी तयार होतोय. मध्यरक्षकासाठी आपण ज्याला पाहतोय तो केतन आणि रोहित. तिथं मात्र चढाईसाठी तयार आहे तो सार्थक सिद्धप. सार्थक एक चांगल्या प्रकारची चढाई सार्थकच्या माध्यमातून नेहमीच होत असते. दोन्ही कोपऱ्यामध्ये एक चांगल्या प्रकारची चढाईचं दर्शन घडवण्याचं काम याच्या माध्यमातून होत असतं. पण इथं एक चांगलं क्षेत्ररक्षण सार्थकला थांबवण्यासाठी तयार आहे. पण निश्चितच चांगला बचाव केला जातोय. गुण वाया दिला जात नाहीये. पण इथं आपण ज्याला पाहतोय तो ऋषिकेश उर्फ नाना बिचारे. उत्तम प्रकारचं आक्रमण नानाच्या माध्यमातून पाहतोय. जर्सी क्रमांक 11 ला बाहेर जावं लागतंय. आदित्य नाचणे मैदानाच्या बाहेर जाणार आहे आणि आक्रमण तेज करण्यासाठी तयार होत आहे तो तुळशीदास शिर्के. तुळशीदास शिर्के विरुद्ध संघावरती जेव्हा मित्रांनो आक्रमण करण्यासाठी येतो त्या वेळेला रौद्र रूप धारण करण्याचं काम पुन्हा एकदा जयेशला टार्गेट केलं जातंय. जयेश लगातार पद्धतीनं मैदानाच्या बाहेर. 3-2 खूप मोठा फरक नाहीये. संयम, शांत आणि जबरदस्त खेळाचं प्रदर्शन करण्याचं असेल तर निश्चितच नानाचा नामोल्लेख केला जातो. नाना विचारे चढाईसाठी असणार आहे. आक्रमण परतवून लावण्यासाठी तयार होतं. एक चांगलं क्षेत्ररक्षण आपण जय भवानी कुंभारखाडी या संघाचं पाहतोय. दरम्यान सार्थक सिद्धप चढाईसाठी असणार आहे.
उत्तम प्रकारचा खेळ सार्थकला करावा लागणार आहे. बंटीच्या बाजूने जोरदार आक्रमण केलं जाते. काय घडतं बघूया. पुन्हा एकदा आक्रमण तेज करण्यासाठी तयार होतोय तर सार्थक सिद्धप एक चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण महामाहिती विद्यापीठ संघाचं खेळण्यासाठी तयार आहे. गुण हासिल करण्यासाठी तयार आहे. पण इथं मात्र चूक असणार आहे. अर्थात एकेरी पकडायचं होतं ते ऋतिक याला. ऋतिकची ही मोठी चूक असणार आहे. 1 पॉईंट पुन्हा एकदा 4-2 असा फरक पाहतोय. पण 2 गुणांचं लीड लढाईसाठी असणार आहे तो राज. बघूया. उत्तम खेळ मोठा खेळ करायचा आहे पण चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा या खेळाला थांबवण्यासाठी तयार. एक चांगल्या प्रकारची रणनीती ज्याला आपण चांगला क्षेत्ररक्षक उत्तम कॉर्नर सांभाळण्याचं काम करणारा आदित्य नाचरे निश्चितच टॅकल स्वरूपात गुण आपल्या संघाला देण्याचं काम. दरम्यान मोठी चढाई करण्यासाठी तयार आहे तो तुळशीदास. आज घरेलू मैदानावरती उत्तम खेळाचं सादरीकरण जे भवानी क्रीडा मंडळ कुंभारखाणी संघासाठी करताना इथं मात्र नानाला आपण पाहतोय मानाई देवी तळवडे या संघाकडून नानाचा खेळ. अर्थात जय भवानी क्रीडा मंडळ कुंभारखाणी या संघाकडून दर्जेदार खेळाचं प्रदर्शन घरेलू मैदानावरती पुन्हा एकदा ऍडव्हान्स जाऊन भारी पडलं जात आहे. नानाचं स्ट्रगल चालू आहे पण नानाला मात्र थांबवण्याचं काम या ठिकाणी केलं जाते. ते जय भवानी क्रीडा मंडळ कुंभारखाणी या संघाकडून. आणि इथं मात्र 2 खेळाडू अभि आणि त्याचा साही खेळाडू मैदानामध्ये असताना तुळशीदास सारखा दर्जेदार खेळाडू विरुद्ध संघावरती आक्रमण जेव्हा करायला जातो त्या वेळेला निश्चितच हो पुन्हा एकदा 1 पॉईंट सहज हासिल केला जातोय. ऑल आउटच्या नजदीक येऊन टेबलेला आहे तो मानाई देवी तळवडे. अविला मात्र मोठी कामगिरी करावी लागणार आहे. जर्सी क्रमांक 13 आम्हीला पकड होते आणि लगभग ऑल आउट होतोय तो मानाई देवी तळवडेचा संघ. 11-2 अशी ही परिस्थिती. सार्थक सिद्धप चढाईसाठी असणार आहे. यानंतरचा सामना जो आपण या ठिकाणी ज्यांना पहिला पुकार दिलेला आहे त्या दोन्ही संघाच्या व्यवस्थापकांना संघाला विनंती असेल केदारनाथ क्रीडा मंडळ अंबतखोल समर्थ प्रतिष्ठान अंबतखोल दोन्ही संघांना हा दुसरा पुकार. प्लीज सामना संपता क्षणी आपण ताबडतोब क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे. अनेक धरती क्रीडा रसिक या सामन्याचा आनंद लुटण्यासाठी आणि प्रत्यक्ष मैदानावर उपस्थित नसणाऱ्या क्रीडा रसिकांसाठी केले जाते. गणेश डाके नेहमीच आपल्या संघात समवेत असतात. इथं मात्र नाना विचारे 16-5 संयम शांत आणि चांगल्या खेळाचं प्रदर्शन नानाकडून नेहमीच होत असतं. केतनला आज या मैदानावर काहीच सूर सापडत नाहीये. लगातार पद्धतीनं केतनला मैदानाच्या बाहेर जावं लागते. मध्यरक्षक म्हणून उत्तम कामगिरी केतनच्या माध्यमातून नेहमीच होत असते. आती खोलवर जावं लागतंय. हो या वेळेला बंटीनं दाखवून दिलं मित्रांनो. अँकल करावा तो बंटी सारखा. पहिल्यांदाच टॅकल झाला तो तुळशीदासला मैदानाच्या बाहेर. इथून मात्र सामन्यावरती पकड मजबूत बसवण्याचं काम जयेश लाडकडून होतं का पाहायचंय आपल्याला. वादळी खेळ बरेच दिवस कबड्डीची प्रॅक्टिस कमी क्रिकेटवर मोठं लक्ष केंद्रित केलं गेलं. सह्याद्री बॉईज नावाचं वादळ हर एक क्रीडांगणावर चाललं आणि आज मात्र पुन्हा एकदा परिस्थिती कशी असू द्या ती बदलण्याचं काम जयेशकडून नेहमीच होत असतं. पण इथं मात्र एम्प्टी रेड्स. एकदा सार्थक सिद्धप जयेश लांडा टच केल्याचा दावा सक्सेस होताना आपण पाहिलं. नाना विचारे चढाईसाठी आता नानाचा प्रयत्न आता कसणार आहे. काय घडतं बघूया. पुन्हा एकदा आपण मित्रांनो पाहिलं उत्तम प्रकारचं कॉम्बिनेशन. कारण एका बाजूला आपण या ठिकाणी ओंकारला सपोर्ट कायमस्वरूपी देताना पाहतोय पण निश्चितच पुन्हा एकदा तुळशीदास मैदानामध्ये येतोय. आपल्या संघाला उत्तम मार्गदर्शन पप्प्याच्या माध्यमातून स्वप्नीलच्या माध्यमातून होतंय. पण आज मोठी फाईट आहे. बिग फाईट. या फाईट मधून निश्चितच अभिवरती आक्रमण चढवलं जात आहे. अभि स्वतःचा बचाव करताना आपण पाहतोय. काय घडतं बघूया. पुन्हा एकदा आक्रमण मात्र तेजी होतंय ते तुळशीदास शिर्केच्या माध्यमातून. बंटीला चॅलेंज दिलं मित्रांनो पण इथं मात्र अभिला पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. सामना संपण्यासाठी शेवटची 5 मिनिटे. बंटी चढाईसाठी बंटी विचाराच्या माध्यमातून ही चढाई या ठिकाणी संपन्न केली जाते. बोनस कंप्लीट केलं जातं. 8-19
सार्थकनं आज आपल्या मैदानावरती निश्चितच उत्तम प्रकारचा खेळ दाखवला, कारण तुळशीदासला एक चांगल्या प्रकारचं सपोर्ट करण्याचं काम केलं, तोच सार्थक शितप. इथं मात्र सुपर टॅकल ऑन, काय घडतं बघूया. समोर ऋतिक आणि बंटी उत्तम प्रकारची जोडी, या बंधूंकडून निश्चितच सार्थकला थांबवण्याचं काम केलं जातं का, पण तसं घडत नाही. सध्या स्थितीमध्ये सार्थक जाडू नाही, आपल्याकडे लीड आहे आणि आपल्याला मात्र या मैदानावर चूक करायचं नाही. आपलं हे घरचं मैदान आहे, ज्या घरेलू मैदानावरती होम ग्राउंडवरती आपल्याला एक चांगली कामगिरी करायची आहे. दरम्यान बंटी पुन्हा एकदा रेड व्हॅलिड करून आपल्या संघासमवेत दाखल होतोय. सार्थकची चढाई लगभग 4 मिनिटांचा निर्णायक सत्रामधला हा खेळ बाकी असताना आपण पाहतो. इथून मात्र जयेशला ताबडतोब मैदानात आणणं गरजेचं आहे. खेळामध्ये जर रंजकता आणायचं असेल, हे लीड जर तोडायचं असेल तर निश्चितच दर्जेदार खेळाडू नाना जयेश ताबडतोब मैदानात आणणं गरजेचं आहे. सुपर टॅकल ऑन असताना बघूया काय घडतं, पण इथं मात्र सार्थक पुन्हा एकदा एक चांगलं आक्रमण करून थर्ड रेड. थर्ड रेड सार्थक सिद्धपच्या नावाने ही थर्ड रेड. इथं मात्र ऋतिक थोडासा ऍडव्हान्स गेला पाहिजे होतं. खरं म्हणतात की 5 पॉईंटची मोठी चढाई होती ती सार्थकच्या माध्यमातून. थोडासा या ठिकाणी ऋतिकनं आतमध्ये कड्याला घ्यायला पाहिजे होतं, पण ऍडव्हान्स जाणं थोडंसं भारी पडलं आणि निश्चितच जयेशला पुन्हा एकदा जयेशला पकडवते. गुण ज्या वेळेला पाहिजे ना त्या वेळेला जयेशचा खेळ बघायचा, पण इथं मात्र लगातार पद्धतीने मैदानाच्या बाहेर जयेशला सातत्यपूर्ण जावं लागतंय. एक मोठं अंतर तयार केलं जात आहे. खऱ्या अर्थानं तुळशीदास योगदान सिंहाचा वाटा या सामन्यामध्ये आहे, कारण 8-25 खूप मोठं अंतर आपण या उभय संघामध्ये पाहतोय. दरम्यान सामना संपण्यासाठी लगभग 2 मिनिटं आणि 34 सेकंदाचा कालावधी पुन्हा एकदा सक्सेस होताना आपण पाहिलं. 1 गुण जय भवानी या संघाला मिळतात. अंतिम आणि तिसरा पुकार केदारनाथ क्रीडा मंडळ अंबतखोल वर्सेस समर्थ प्रदेश अंबतखोल. दोन्ही संघांना विनंती असेल, सामना संपताक्षणी आपण ताबडतोब क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे. दरम्यान सार्थक ओपन मधील संघांना विनंती असेल, कृपया आपल्या नावाची नोंदणी ताबडतोब करा. नवीन संघ जे दाखल झाले असतील नाना विचारे चढाईसाठी 8-25 असं अंतर तयार केलेलं असताना एक मोठं लीड आपण या ठिकाणी पाहतोय. ते निश्चितच जय भवानी कुंभारखडी या संघाकडून नानाची ही चढाई असणार आहे. पॉईंटसाठी नानाची योग्य अशी धडपड या ठिकाणी चालू आहे, पण एक चांगलं क्षेत्ररक्षण चैतन्याच्या बाजूला आक्रमण केलं जातं, अँकल होल्ड केला जातो आणि नानाला पकडवताना आपण पाहिलं. 8-27 निश्चित मित्रांनो, आज माताई देवी तवडे या संघाकडून नाना आणि जयेश एकत्र खेळताना आपण पाहिलं. निश्चित या सामन्यामध्ये चुरस होईल असं वाटलं, पण एकतर्फी सामना थोडासा पुन्हा एकदा आपण पाहतोय. लगभग शेवटचं 1 मिनिट या निर्णायक सत्रामधलं बाकी असताना 27-8 खूप मोठं लीड. इथून मात्र कमबॅक करणं खूप कठीण होणार आहे ते मानाई देवी तळवडे संघाला. चैतन्य सुर्वेच्या माध्यमातून बॅक होल्ड केला जातोय. 7 मिळते ती केतन शिंदे याची. पुन्हा एकदा पॉइंट जय भवानी कुंभारखडी या संघाकडे. सार्थक लगभग या खेळामध्ये औपचारिकता बाकी आहे, कारण शेवटचे काही सेकंद बाकी असताना आपण पाहतोय मोठं लीड या ठिकाणी जय भवानी कुंभारखडी या संघाने केलेलं आहे. अंतिम आणि तिसरा पगार ज्यांना आपण दिलाय दोन्ही अंबतखोलचे संघ समर्थ अंबतखोल वर्सेस केदारनाथ क्रीडा मंडळ अंबतखोल आपण तयार व्हायचंय.